नवीन कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे प्रवेश झाल्यानंतर अगोदरच्या कार्यकर्त्याला स्वाभाविकपणे शंका येणं साहजिक असतं. त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं. आता हे माझ्या भागातला आल्यामुळं माझ्या उमेदवारीवर गदा बसते काही वगैरे आहे. पण मला असं वाटतं की जे आले त्यांना सगळ्यांना तिकीट मिळण्यासाठी आलेले नाहीत. ते पक्षाचं काम करण्यासाठी आलेले आहेत. पक्षाचं काम वाढावं, पक्षाविषयी त्यांना प्रचंड प्रेम निर्माण झालेलं आहे. पक्षाविषयी आस्था वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश झालेला आहे. आमचे कार्यकर्ते हतबल वगैरे काही नाही. त्यांना खात्री आहे की भारतीय जनता पक्ष त्यांना तिकीट देईल. पण असं आहे बापू की आता विनोद भोसलेंनी प्रवेश केला, किसन जाधवांनी रात्री प्रवेश केला. त्या सगळे माध्यमांशी बोलताना असं सांगतात की आम्हाला तिकिटाचं आश्वासन दिलेलं आहे. तर तिकीट मिळतंय म्हणून आम्ही पक्ष देतो असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही म्हणता की पक्षाचं काम नाही. तर कुठंतरी आपल्यातलं कम्युनिकेशन गॅप आहे का त्यांना वेगळी माहिती दिली जाते? त्यालाच खरं राजकारण म्हणायचं असते. आणि ही माझ्यासारख्याला जरा जमत नाही राजकारण. मी सरळ माणूस आहे जरा. मला वाकडं तिकडं बोलता येत नाही ह्या विषयातलं. किंवा जे आहे पोटात आहे तेच माझ्या ओठात येण्याचा प्रयत्न होतो. माझ्या पोटात एक ओठात एक अजिबात येत नाही. त्याच्यामुळे अनेक अडचणी येतात. की मी ज्या वरिष्ठांना विचारलेलं आहे ते उमेदवारीसाठी आलेले नाहीत, पक्षवाढीसाठी आलेत म्हणून मला सांगितलं. मी बोललो. आता तुमच्यासमोर कुणीतरी म्हणलेलं असतं की सुभाष देशमुखला विचारल्याशिवाय प्रवेश नाही आणि 48 तासात प्रवेश होता. आता मी काय करणार त्याला? म्हणजे ते कसं पोटात एक ओठात एक असते. त्याच्यामुळे माझ्या पोटात ओठात एक नाही. मी सरळ आहे. बाबू, खरं तर आपले सहकारी जे आमदार आहेत विजयकुमार देशमुख म्हणतात की कार्यकर्ते कोणत्याही पक्षातून उभारते त्या पक्षाचा मी प्रचार करेन, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहील. माझं असं मत आहे की ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी पक्षासाठी काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्याची क्षमता असताना त्याच्या पाठीशी संपूर्ण भाजप असताना त्याची क्षमता भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्याबरोबर नागरिक त्याच्याबरोबर असताना जर बाहेरच्याला उमेदवारी दिली तर स्वाभाविकपणे आमची नैतिक जबाबदारी आहे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं. आमचा लोकप्रतिनिधी त्यांचा एक त्याने आमच्यासाठी केलेलं काम म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेलं काम म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणारच. मला असं वाटतं की आम्ही प्रयत्न करू उभा राहण्यासाठी. नाही राहिलं तर नाविलाजाने काहीतरी आपल्याला त्याला त्याच्या परीने त्याला पर्याय देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं लागला. याचा अर्थ असा आहे का की दोन देशमुख आमदारांनी तुम्ही आणि विजय मल्कांनी ठरवलेलं आहे का की बाबा भाजप म्हणून जरी आपल्याला तिकीट नाही मिळालं तरी आपले जे समर्थक आहेत जे आपल्या चित्रामध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र आघाडी पक्षांतर्गत असेल का आहे? आता मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये महायुती आहे. सोलापूरमध्ये महायुती करावी असे आदेश आहेत. सोलापूरमध्ये महायुती करण्यासाठी सर्व नेते मंडळी प्रयत्न करत आहेत. समजा अनावधानाने नाही झाली तर मित्र पक्षात गेला एखादा तर त्याच्या नशिबाने निवडून आला तर परत युतीचा आहे, महापौर युतीचा बसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला आता सपोर्ट केला तर चुकलं काय? आमच्या कार्यकर्त्याला सपोर्ट केला तर चुकलं काय आमचं? ज्या पद्धतीने बाजार समितीला त्यांच्यासाठी आपण प्रचार देखील करणार हे स्पष्ट आहे. ते जरा उमेदवारी झाल्यावर ठरव. विजय मालकांची भेट देखील घ्यायला गेला होता. अशी चर्चा की विजय मालक राजीनाम्याच्याच तयारी पक्षांकडे आणि आपण समजूत करायला गेला होता तशी चर्चा सुरू आहे. नेमकं मला काहीच माहिती. मला तुमच्याकडून कळालं. मी गेलो होतो. आईसाहेबाची तब्येत जरा ठीक नाही म्हणून माहिती घ्यायला गेलो. नाराजी काही मालकांची आहे? मी त्या विषयावर चर्चाच केली नाही. म्हणजे आईसाहेब घरी आजारी आहेत, त्रास आहे, म्हणजे व्हेंटिलेटरवरती आहेत. त्याच्यामुळे भेटायला गेलो. बापू, आपल्या देखील पक्षावर प्रचंड नाराजी दिसून येते. माझ्या
तुमची पक्षावर मी पक्ष कधीच नाही, कधीच नाही. पक्षात एक वेगळा पॅटर्न आता एक राबवला असं म्हणतात की मुलाखतींच्या विषय असतात विशेषतः त्यांना विचारलं जातं की आपण कसं करण्याची तयारी किती आहे तुमची आणि या सगळ्या पॅटर्न एक नवीन पॅटर्न भाजपमध्ये सुरू चर्चा आहे. हा तरी तुम्ही अनुभवलाय का आणि अशी काही सुरुवात तुमच्या कार्यकर्त्यांनी काही सांगितलं? अनेक नेते मंडळी जुन्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत होती. मागच्या पंधरवड्यात पक्षात प्रवेश केलेले सुद्धा आमच्या जुन्या पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारत होते, तुला नाही तिकीट दिलं तर तू काय करणार? अरे तू का आलाय पक्षात विचारायला? आम्ही 25 वर्ष झाली इथं काम करतो आणि तू आम्हाला विचारतो. आम्ही काय करतो, आम्ही राहणारच आहे तर तुझ्यासारखं इकडे येणार नाही असं चक्क एकाने जर म्हणले होते बहुतेक. म्हणजे माझे जी कानावर आलेली कुजबत आणि असं विचारतेच म्हणले की उमेदवारी तुला दिली तर तू किती खर्च करणार, तुझ्याकडे किती पैसे आहेत? ही माझ्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाची अशी वृत्ती नाही. भारतीय जनता पक्ष उमेदवारीला तुझ्याकडे पैसे आहेत का नाही, कार्यकर्ता सक्षम आहे का नाही, कार्यकर्ता निष्ठावान आहे का नाही, पार्टीसाठी कार्यकर्त्यानं काम केलंय का नाही, या सगळ्या गोष्टी तपासणं मी मान्यच करतो. पण पैसे आहेत, तुझ्याकडे किती पैसे आहेत हे विचारणं अत्यंत चुकीचं आहे आणि ते काही लोकांनी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे नवखे लोकांनी केलेलं असं कानावर येतं. या संदर्भात आपण काही सगळ्या गोष्टी कानावर घातलेल्या आहेत तर बाबा तुम्ही जर निष्ठावंतांना अशी नाही दिली मग आम्ही आमच्या पद्धतीने अशा पद्धतीचं प्रकारांमध्ये राबवतो. पालकमंत्र्यांनी या संदर्भात काय अवगत केलं तर पुढे काही भूमिका आहे? मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत मी कुठलंही आज भाष्य केलेलं नाही. जर तरचा विषय आहे, होऊ नये ह्याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतोय. मुख्यमंत्र्यांशी काय संवाद झाला? मुख्यमंत्री माने साहेबांचा प्रवेश व्हायच्या अगोदरच झाला होता, त्याच्यानंतर नाही. भेट घेणार त्या संदर्भात काही भेट नाही वगैरे हो. तिकीट वाटपासंदर्भात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या काय भावना पोहोचल्या? मला असं वाटतं की सर्व कार्यकर्त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत. तज्ज्ञ निष्ठावान कार्यकर्त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. ते शिफारस काय करतात बघतो, कुणाची करतात बघतो, त्याच्यावरून लक्षात येतंय. या निवडणुकीमध्ये अनेकांनी अपप्रचार केला, आत राहून सुद्धा बाहेरच्याला मदत केलेली आहे. हे कार्यकर्ते आम्हाला माहिती आहेत ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ता 2024च्या निवडणुकीत अनेकांनी घरभेदा टाईप काम केलेलं आहे आणि अशा लोकांना उमेदवारी जर मिळत असेल तर विचार करू. पण आज भाजपच्या अंतर्गत वादाचा शिंदे सेनेला फायदा होईल असं वाटतं का? भाजपच्या अंतर्गत वादाचा शिंदे सेनेला फायदा होईल महापालिकेत? एखादी म्हणजे खड्डा पडला, आमच्या कार्यकर्त्याचा निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट नाही दिलं, तिथं खड्डा पडला, तो खड्डा कुठं तर भरून निघणारच आहे, कुठं तर जाणारच आहे. बापू जसं तुम्ही म्हणताय की बाबा ती तर वेगळीच आहे. म्हणून मी म्हणलं ना, पोटात एक माझ्या नाही. मी कुठल्याही शपथा घेत नाही. मी अनेकांचं पाहिलं, देवाची शपथ, बापाची शपथ, आईची शपथ, लेकराची शपथ मी असं नाहीच करणार, केलं नाही असं म्हणतात, पण दुसरंच बोलतात. कारण मला नेहमी वाटतं माणसं आपल्या मनाला मी भगवंताला फसवू शकत नाही असं माझं मत आहे. पण तरी पण शपथा घेण्याचा प्रयत्न करून अनेक जण करत असतात. राजकारणात हे चालत असते. राजकारणातल्या शपथा, आश्वासनं ही क्षम्य समजतात ते, त्याच्यामुळे ते तसं करत असतात. बाजार समितीला काय झाले म्हणजे ते विषय वेगळा आहे, त्या विषयात आपण सविस्तर चर्चा करू, काही अडचण नाही. आता आपली महापालिका आहे, महापालिकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी झटलेले आहेत, आमच्यासाठी समोरच्याचा मार खाल्लेला आहे, आमच्यासाठी समोरच्याची भयंकर नाराजी घेतलेली आहे. मग त्यांच्यासाठी आमचं काम आहे, काम करणं आमचं. त्याच्यामुळे मला बाजार समितीचा विषय वेगळा आहे, त्याच्यासाठी आपण सेपरेट बसू. दिला जातो त्यानंतर तुमच्याकडे काय पर्याय राहणार आहे कार्यकर्त्यांना न्याय मग मुख्यमंत्र्यांना ही तक्रार उपयोग होणार आहे? मी अजिबात कुणाची तक्रार करणार नाही.
तक्रार करणं माझं काम नाही, काम करणं माझं काम आहे. मला जे वाटलेलं आहे ते मी वरिष्ठाच्या कानावर घातलेलं आहे. वरिष्ठांनी मला शब्द दिलेला आहे. हे ज्यांना प्रवेश देतोय ते प्रवेश उमेदवारीसाठी नाहीत असं स्पष्ट म्हटलेत. या उपर बदल झाला तर मग आम्हालाही बदलावं लागेल, पण बदलणार नाहीत असं माझा अंदाज.